एका महिन्यामध्ये 4 ते 5 किलो वजन कमी करायचं, ते पण प्रोटीन युक्त. आणि वजन कमी करत असताना लक्ष द्यायचं ते म्हणजे प्रोटीनकडे, नाहीतरी मग आजारी पडू शकतं, काही होऊ शकतं, जास्त असं त्रास होऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण इथे पनीर सलाड बनवणार आहोत. बनवायलाही खूप सोपं आहे आणि पटकन बनलं जातं आणि चवीलाही भन्नाट असं लागतं आणि भूकसुद्धा लागत नाही. इथे बघा, मी घरीच उपलब्ध असलेल्या ज्या भाज्या अशा घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्या भाज्या आवडतील, ज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या भाज्या घ्यायच्या आहेत. आता इथे पत्ताकोबी, काकडी, टमॅटो, कांदा ज्या आपल्या घरी नेहमीच अवेलेबल असतात त्याच भाज्या इथे वापरणार आहोत. तर बघा, इथे कोबी असा चिरून घेतलेला आहे पत्ताकोबी. आता हे पत्ताकोबीचा वापर थोडंसं कमी करायचा, जास्त करायचा नाही. कोणाकोणाला गॅससुद्धा होतो, त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणत्या भाजींचा त्रास वगैरे होत असेल तर त्या भाज्या स्किपसुद्धा तुम्ही करू शकता. आता इथे बघा, काकडी आणि गाजरचं आपण असं स्लाइस पाडून घेणार आहोत. दिसायलासुद्धा असं छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं. आता गाजरचंही त्याचप्रमाणे आपण इथे करून घ्या. अगदी बनवायला कमी वेळ लागतो. जर तुम्हाला समजा तुम्ही ऑफिसवरून वगैरे येत असाल तर तुम्ही याची प्रोसेस सकाळी करून ठेवू शकता. मग रात्री फक्त तिखटाची चटणी किंवा दह्याचं तुम्ही बनवून मिक्स करून खाऊ शकता. तर दही घातल्यानंतर आहे ना, तुम्ही पटकन असं हे खाऊन घ्यायचं आहे. दही घालून मिक्स करून अजिबात ठेवायचं नाही आहे. बीटचंसुद्धा अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे बघा. टोमॅटो हे अगदी बारीक बारीक स्लाइसमध्ये चिरून घ्यायचं आहे, जेणेकरून ते असं छान वाटेल. अशा पद्धतीने आपल्याला बघता क्षणीसुद्धा आवडलं पाहिजे. अशा पद्धतीने कांदासुद्धा घ्यायचा आहे. तर काही जणांना कांद्याचं हे होतं, कांदासुद्धा तुम्ही स्किप करू शकता, पण चवीला छान लागण्यासाठी कांद्याचा वापर करायचा आहे. इथे सिमला मिरची घेतलेली आहे. आता इथे पनीर आहे म्हणून सिमला मिरची घेतलेली आहे. सिमला मिरचीसुद्धा आरोग्यालाच चांगली असते. तर बघा, इथं अशा पद्धतीच्या भाज्या घेतल्या आहेत. आता हे दही आहे ना, एका सुती कपड्यामध्ये याच्यामध्ये पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मीठ आणि मसाला घातलेला आहे. तर थोडंसं असं फेटून घ्यायचं, हे व्यवस्थित असं याचं पूर्ण पेस्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये गोडासाठी मध घालायचं आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं तरी तुम्ही नाही घालू शकता, असे सुद्धा तुम्ही खाऊ शकता. परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आणि ते आता आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत. आता इथे अर्धा पाव पनीर घेतलेला आहे, त्याच्यासुद्धा तुम्ही अर्धा घेऊ शकता जितकं तुम्हाला म्हणजे हवं आहे. पनीर हे प्रोटीनयुक्त असतं, त्याच्यामुळे प्रोटीन ह्यासाठी आपल्याला इथं पनीरचं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे पनीर फ्राय करायचं आहे. इथे हिरव्या मिरच्याची, कोथिंबीरची आणि त्याची आपण पेस्ट घातलेली आहे आणि याच्यामध्ये सिमला मिरची, सगळं व्यवस्थित पनीरला लावून घ्यायचं. सिमला मिरची आपण असंच खाऊ नाही शकत, त्याच्यामुळे आपण हे सिमला मिरची पनीरसोबत फ्राय करणार आहोत. याच्यामध्ये हलकीशी हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचं. तर परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, जेणेकरून याला लागलं पाहिजे. तर बघू शकता तुम्ही. आता तुमच्याकडे जे सिंपल, जर तुमच्याकडे जे पॅन असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. असंच काय हवं असं किंवा ह्याच्यातच करायला असं काही नाही. याला तेल वगैरे, तूप, बटर काही लावू शकता. असं व्यवस्थित लावून हाय फ्लेमवरती तुम्ही हे बटर फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी कमीत कमी वेळ लागतो आणि तुम्हाला झटपट असं वजनसुद्धा कमी होतं. अगदीच जेवणाची तुम्हाला आठवणसुद्धा येणार नाही. हे जर तुम्ही रात्रीच्या जेवणाला खात असाल ना तर उत्तमच आहे. एक टाईम तसं तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर एकच टाईम खावा. तुमचं वजन कमी होतं. व्यायाम वगैरे न करता, तुम्हाला वेळ नसेल, काही नसेल तर तुम्ही हे असं पद्धतीचं चिली फ्लेक्स घातलेलं आहे, ऑर्गॅनो घातलेलं आहे. तुम्ही कोणतंही घालू शकता. पिझ्झा मसालाचं वगैरे कुठलंही तुम्ही वापरू शकता. फक्त चवीसाठी आहे, नाहीच घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही आहे. माझ्याकडे होतं अवेलेबल म्हणून मी घातलेलं आहे. व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता आपण इथे सर्व करून घेऊया. व्यवस्थित आता मी पत्ताकोबी घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे, गाजर घेतलेलं आहे. इथे ना हे जे मक्याचे दाणे आहेत ना, तुम्हाला असतील तुमच्याकडे अवेलेबल तर घ्या, नसतील तरी नका घेऊ, पण शिजवून घेतलेले आहे ते. दही, त्याच्यामध्ये आपण बनवलेलं दही घालायचं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बीटसुद्धा थोडंसं कट करून घेतलं वरून आणि परत डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत. कांदा घालायचा आहे. ज्याही तुम्हाला कोणत्या भाज्या असतील त्या तुम्ही आवडीने अजून ह्याच्यात भाज्याचं ॲड करू शकता किंवा ह्याच्यातलं स्किपसुद्धा करू शकता. टोमॅटो घातलेला आहे. जे आपण पनीर फ्राय केलं होतं, सिमला मिरची आणि ते आपण इथे घ्यायचं. बघता क्षण एवढं छान वाटतं, तुम्हाला अजिबात जेवणाची गरज भासणार नाही आणि वजन अगदी कमी होतं, तेही कोणताही त्रास न सहन करता. वरतून तुम्ही डेकोरेटसाठी डाळिंबाचे दाणे, काळे तीळ,
तुम्हाला टाकू शकता, स्किप केले तरी चालेल, फक्त हे डेकोरेशनसाठीच आहे। तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत। हे दिसायला इतकी छान आहे ना, तितकीच खायला सुद्धा छान आहे। भेटूया, बाय।